हम कई दिनों से सीख रहे हैं कि परमेश्वर नहीं चाहता कि आप और मैं गुलामगिरी का जीवन जिए। आणि बऱ्याच दिवसापासून तुम्ही आणि मी शिकत आहोत की देवाची इच्छा नाही की तुम्ही आणि मी गुलामगिरीचं जीवन जगावं हम किसी के भी दास ना बने, ये परमेश्वर की इच्छा आणि नहीं। आम्ही कुणाचंही दास असू नये अशी देवाची इच्छा आहे। आज बहुत सारे लोग कर्जों में डूबे हुए हैं। आज बरेचसे लोक कर्जामध्ये बुडालेले आहेत अनेक अनेक कारणों से कर्ज का बोझ लेकर अपने जीवन में आणि जी रहे हैं। अनेक कारणांमुळे कर्जाचं ओझं घेऊन जीवन जगत आहेत। और मेरा प्रभु कहता है कि हम किसी भी कर्जे में ना रहें, आणि देवाची इच्छा हीच आहे की आम्ही कुठल्याही कर्जात असू नये, क्योंकि एक कर्ज वो चीज है जो मनुष्य की जिंदगी को उसके उसके नींद को वो खराब कर देती कारण है की कर्ज एक अशी गोष्ट आहे जी मनुष्याचं जीवन त्याची झोप खराब करून और उसको तबाह कर देती है। आणि त्याला उद्ध्वस्त करते। इसलिए प्रभु की इच्छा है कि हम उसमें से बाहर आणि निकलें, म्हणून देवाची इच्छा हीच आहे की आम्ही त्यातून बाहेर पडावं हम कर्ज से मुक्त हो आणि जाएं। कर्जातून मुक्त असावं। और परमेश्वर की ये इच्छा है कि आप और मैं समृद्धि का जीवन आणि जिए। देवाची इच्छा हीच आहे की तुम्ही आणि मी समृद्धीचं जीवन जब जगावं। आदम को परमेश्वर ने बनाया तो उसको कोई गरीब नहीं बनाया प्रभु ने। आदामाला जेव्हा परमेश्वरानं घडवलं तेव्हा एक गरीब मनुष्य नाही घडवला। परमेश्वर ने उसके लिए हर एक बड़ी बड़ी चीज और बड़ी बड़ी आशीष को उसके लिए प्रभु ने रखा। आणि परमेश्वराने त्याच्याकरता मोठ्या मोठ्या गोष्टी मोठे आशीर्वाद ठेवले होते। और खुदा बाप ने उसको एक आशीषित जीवन जीने के लिए उसको आशीषित किया। आणि परमेश्वरानं त्याला एक आशीर्वादित जीवन जगण्याकरता हर एक मुबलक चीज, हर एक बहुतायत के साथ खुदा बाप ने उस मनुष्य को सब कुछ दिया। आणि प्रत्येक गोष्ट त्यांना विपुलतेने आणि मुबलक प्रमाणामध्ये दिली। और हम जानते हैं कि उसने इस बहुतायत के जीवन को खो दिया। आणि आम्हाला ठाऊक आहे की हे जे विपुलतेचं जीवन आहे ते आदामानं गमावलं और वो पाप में गिर गया और पाप के बोझ के तले वो आ गया। आणि तो पापात पडला आणि त्या पापाच्या ओझ्याखाली दबला। फिर से एक बार जो उसने खो दिया था, आणि पुन्हा एकदा जे तो गमावला देखिए होता, जब महिमा के वस्त्र खुदा ने उसको दिया था, पहा महिमेचे वस्त्र परमेश्वराने त्याला घातले होते। जब उसने पाप किया तब हम देखते हैं कि वो महिमा के वस्त्र उसके जीवन से निकल आणि गया। जेव्हा त्यानं पाप केलं तेव्हा आम्ही पाहतो की त्याचे जे महिमेचे वस्त्र होते ते उतरले वो नग्न दिखाई दिया। आणि त्याला स्वतःला नग्न असं पाहिलं और हम देखते हैं कि वो पूरी तरह से वो अपने जीवन को उसने खो दिया। आणि पूर्णपणे त्याचं जीवन त्याने गमावलं। और फिर से एक बार यीशु मसीह इस दुनिया में आए, पुन्हा एकदा येशू ख्रिस्त या जगामध्ये आले उस महिमा के वस्त्र को फिर से देने के आणि लिए। पुन्हा ते महिमेचे वस्त्र त्याला घालण्याकरता यीशु मसीह क्रूस पर मर गए, येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती मेले। उन्होंने आपके और मेरे लिए अपनी जान को गवा दिया, त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी आपलं जीवन गमावलं हमारे लिए अपने लहू को बहा दिया, आणि आपल्यासाठी आपलं रक्त सांडलं। अपने शरीर को छलनी कर दिया। स्वतःचं जे शरीर आहे त्यांनी छिन्न विछिन्न केलं। आपके और मेरे लिए किया। कुणासाठी तर तुमच्या आणि माझ्यासाठी। बाइबल ऐसा कहती है, बायबल असं सांगतं, दूसरा कोरिन्थियर पत्र 8वां अध्याय 9 वचन, दुसरं कोरिन्थियर पत्र याचा 8वां अध्याय आणि 9वं वचन। ऐसा यहाँ बाइबल कहती है। आणि असं बायबल त्या ठिकाणी यीशु सांगतं, मसीह का जो अनुग्रह को आप और मैं जानते हैं, आणि देवाची कृपा तुम्ही आणि मी जाणतो, वो धनी होने के बावजूद भी आपके और मेरे लिए कंगाल बना। आणि तो श्रीमंत असतात तुमच्या माझ्यासाठी गरीब झाला। कंगाल का मतलब है उसने अपने पास में कुछ भी रख नहीं छोड़ा। आणि कंगाल याचा अर्थ त्यांनी स्वतः करता काहीच राखून ठेवलं वो नाही। धनी था। तो धनी होता। धनी का मतलब जानते हैं, आणि धनी याचा अर्थ काय? जिसके पास में बहुतायत के साथ सब कुछ हो, ज्याच्याकडे विपुलतेने सर्व काही आहे, खाने पीने की रेलचेल, हर प्रकार के आशीष की रेलचेल जिसके पास में हो, ज्याच्याकडे खाण्यापिण्याची आणि प्रत्येक गोष्टींची रेलचेल आहे। जो धनी व्यक्ति है ना, उसके पास में कोई कमतरता नहीं होती। आणि जो धनी व्यक्ती असतो ना त्याच्याकडे कुठल्याच गोष्टीची कमतरता नसते। ना कपड़े की, ना जो जवाहर है उसकी कमतरता, किसी भी प्रकार की कमतरता उसके जीवन में नहीं होती। ना कपड्याची ना हिरे जवाहरातांची कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही। इसलिए उसको धनी कहा जाता आणि है। म्हणून तर त्याला धनी म्हटलं और जातं। कंगाल का मतलब ये होता है, आणि दरिद्री किंवा कंगाल याचा अर्थ जिसके पास में अभाव है, त्याच्याकडे अभाव आहे, जिसके पास में कमतरता है, कमतरता आहे, हर एक चीज की कमतरता है। प्रत्येक गोष्टीची यह कमतरता। बाइबल ऐसा कहती या है, ठिकाणी बायबल यीशु मसीह धनी होने के बावजूद भी येशू ख्रिस्त धनवान असताही आपके और मेरे लिए कंगाल बन गया। तुमच्या करता दरिद्री झाला। आपके और मेरे लिए कंगाल बना, तुमच्या आणि माझ्या करता तो दरिद्री झाला। बहुतायत के साथ में हर एक चीज होते हुए भी विपुलतेने प्रत्येक गोष्टी असतानाही वो कंगाल बन गया। तो दरिद्री झाला।
ताकि कारण उसके कंगाल होने से आप और मैं धनी बन जाएं। अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही आणि मी धनवान व्हावं. उसकी कमतरता जो उसने अपने अपने स्वर्ग को खो दिया आपके और मेरे लिए, हर एक वैभव को उसने आपके मेरे लिए खो दिया, इसलिए कि आपकी और मेरा जो अभाव था उसको परमेश्वर पूरा कर त्यांनी सके। त्याची स्वर्ग, त्यांनी त्याचं वैभव सर्व काही तुमच्या आणि माझ्या करता सोडलं, जेणेकरून जो अभावामध्ये आम्ही जगत होतो ते परमेश्वराने आम्हाला भरपुरीने द्यावं. इसका मतलब यह है याचा अर्थ हा, परमेश्वर नहीं चाहता कि आप और मैं अभाव के जीवन में हे जिए, देवाची इच्छा नाहीये की तुम्ही आणि मी कुठल्याही अभावामध्ये राहावं, कमतरता के जीवन में जिए। अभावाच्या जीवनात जगावं. बाइबल कहती है बायबल असं यीशु सांगतं, मसीह इस दुनिया में आए येशू या जगामध्ये आले जीवन देने के लिए जीवन और देण्यासाठी बहुतायत का जीवन आणि देने के लिए। विपुल जीवन बहुतायत देण्याकरता. का मतलब क्या होता है? विपुलता याचा अर्थ काय? सब कुछ हमारे पास में मुबलक रहे, सर्व काही आपल्याकडे मुबलक असणार. आत्मिक क्षेत्र में, आत्मिक क्षेत्रात, भौतिक क्षेत्र में, भौतिक क्षेत्रात, मानसिक क्षेत्र में, मानसिक क्षेत्रात, जीवन के हर एक क्षेत्र में आप और मैं बहुतायत के साथ अपने जीवन जिए। जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही आणि मी विपुलतेचं जीवन जगावं. और यीशु की यही इच्छा है, येशूची हीच इच्छा आहे. और मेरा खुदा, मेरा परमेश्वर उसके लोगों को आशीषित करना चाहता आणि है, माझा परमेश्वर त्याच्या लोकांना आशीर्वादित करू इच्छितो. आशीषित करना चाहता है, आशीर्वादित करू इच्छितो. आशीषित करना चाहता है। आशीर्वादित करू इच्छितो. आपके पड़ोसी को आप बोल सकते हैं मेरा प्रभु आपको आशीषित करना चाहता है। आमेन। वो कंगाल हो गया, तो दरिद्री झाला इसलिए याकरता आप और मैं आशीषित हो जाए। की तुम्ही आणि मी आशीर्वादित अब वो व्हावं. आशीष तब आएगी जब हम उसके अनुग्रह को समझ पाएंगे। आता ते आशीर्वाद तेव्हा येतील जेव्हा मी त्याची कृपा समजून घेऊ. अब बाइबल में किसके बारे में पढ़ें आप? आता बायबलमध्ये कुणाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही वाचाल, अगर इसहाक के बारे में आप पढ़ेंगे, इसहाकाच्या बाबतीत वाचाल, वहां बाइबल कहती है कि वो समृद्ध व्यक्ति बना। आणि बायबल असं सांगतं की तो समृद्ध व्यक्ती बनला. उत्पत्ति 26:16 में लिखा है उत्पत्ती 26:16 मध्ये वो लिहिलेलं इतना आहे, समृद्ध बना तो इतका समृद्ध झाला कि राजा ने उसको बोलना पड़ा कि भैया आप चले जाएं, की राजाला त्याला सांगावं लागलं की आता तुम्ही इथून जा. क्योंकि वो इतना संपत्ति, इतना धनवान वो बन गया। कारण की इतकं तो धनवान झाला. आप याकूब को देखिए, याकोबाला पहा, वो अब्राहम और इसहाक से भी समृद्ध बना। तो अब्राहम आणि इसहाकापेक्षा देखील अधिक संपला. उत्पत्ति 30:43 में लिखा है उत्पत्ती 30:43 मध्ये कि सांगितलंय, वो अब्राहम से और इसहाक से भी ज्यादा वो धनवान बना। तो अब्राहम आणि इसहाकापेक्षा अधिक धनवान झाला. इसका मतलब ये है, याचा अर्थ हा, अब बाइबल अगर ठीक से पढ़ते हैं हम, तो मेरे परमेश्वर ने किसी को भी गरीब नहीं रखा है। बायबल जर नीट वाचलं तर आपल्याला पाहायला मिळेल की परमेश्वरानं कुणालाही गरीब ठेवलं नाही. आप दाऊद के जीवन में देखिए, आप दाविदाच्या जीवनात पहा, भेड़ों को चराने वाला व्यक्ति तो एक मेंढपाळ होता, वो इजराइल का राजा बन तो गया। इस्रायलेचा राजा उसके झाला. पास कुछ नहीं था, त्याच्याकडे काही वो नव्हतं, भेड़ों को चराने वाला तो था, एक साधा मेंढपाळ वो होता भेड़ों के पीछे पीछे चलने वाला था। आणि मेंढरांच्या मागे चालणारा लेकिन तो खुदा होता. बाप ने उसको इतना समृद्ध किया कि उसको इजराइल का राजा बना पण दिया। देवानं त्याला एवढं समुद्र केले की तो इस्रायलचा राजा झाला. और दाऊद इतना धनी बन गया, आणि दावीद इतका धनी झाला, उसने मंदिर निर्माण के लिए एक दिन के अंदर $6 अरब उसने दिया। आणि त्या मंदिराच्या निर्मितीसाठी एका दिवसात $6 अरब त्यानं दिले. एक दिन के अंदर, एका दिवसात. आप पढ़ सकते हैं पहला इतिहास 29 वचन 1 से 5 वचन आणि में। पहिलं इतिहासाचं 29वं वचन आणि 1 ते 5 मध्ये तुम्ही वाचू उस शकता. एक दिन के अंदर, त्या एका दिवसामध्ये, एक दिन के अंदर एका दिवसामध्ये $6 अरब उसने भेंट में दिया। $6 अरब त्यांनी भेट दिले. प्रभु ने इतना श्रीमंत उसको किया। प्रभूने एवढी श्रीमंती त्याला दिली. और इससे भी ज्यादा, इससे भी आगे, आणि त्याच्याही पुढे दाऊद का पुत्र दाऊद से भी ज्यादा धनवान बना, दाविदाचा पुत्र दाविदापेक्षा अधिक धनवान झाला, अधिक समृद्ध बना। अधिक समृद्ध झाला. इसका मतलब यह है, याचा अर्थ हा, मेरा परमेश्वर आपको और मुझे गरीबी में रखना नहीं चाहता, आपको और मेरा परमेश्वर आपको और मुझे समृद्ध बनाना चाहता। तुमचा आणि माझा परमेश्वर तुम्हाला आणि मला गरिबीत राहू देत नाही, तर तो त्याची इच्छा ही आहे की तुम्ही आणि मी श्रीमंत असावं. नहीं, हम तो बहुत आत्मिक धनवान है, आत्मिक के साथ में खुदा बाप भौतिक आशीष भी देना चाहता है। नाही, आत्मिक धनवान तुम्ही आहात, पण भौतिक धनवान देखील परमेश्वर तुम्हाला बनवू इच्छितो. अभी आप अपने पास में मत देखना, आता तुम्ही स्वतःकडे पाहू नका, आपके काम के पास में मत देखना, आपल्या कामाकडे पाहू नका, आपके बैंक बैलेंस के पास में मत देखना। आपल्या बँकमध्ये किती पैसा आहे त्याच्याकडे पाहू नका. आज वो सिखाएंगे उसके पास देखो आप, आज जे काही तो शिकवत आहे त्याच्याकडे पहा. आज हम जो सिखाएंगे उसके पास में देखिए, आज जे काही शिक्षण मिळत आहे तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. और खुदा का अनुग्रह ऐसा होगा
कि आप भी ऐसे समृद्ध की ओर बढ़ते चले जाएंगे। आणि देवाची कृपा अशी होईल की तुम्ही आणि मी त्या समृद्धीकडे चालत जाऊ. आपको मालूम है धन के अंदर सामर्थ है, तुम्हाला माहिती आहे का धनामध्ये सामर्थ्य आहे, धन के अंदर ताकत है। धनामध्ये ताकद अगर आहे. आपके पास में धन या पैसा है जर तुमच्याकडे धन आहे, तो पैसा आहे, उन चीजों को कर सकते हैं जो हमने कभी सोचा नहीं था। तर अशा गोष्टी आम्ही करू शकतो ज्याचा कधी आम्ही विचारही केला नाही. और धन के अंदर क्या है? धनामध्ये काय आहे? सम्मान है। सन्मान आहे. आप देखिए, अगर एक आधा व्यक्ति अनपढ़ है, कुछ आता नहीं है, लेकिन मर्सिडीज गाड़ी से जब उतर कर आता है तो सब लोग खड़े होकर उसका सम्मान करने लगते हैं। आणि एखादा व्यक्ती तो अनाडी आहे, त्याला काही लिहिता वाचता येत नाही, पण जर तो मर्सिडीज गाडीमधून उतरला तर सर्वजण त्याला सलाम ठोकतात सब देखते हैं उसको। आणि सर्व त्याच्याकडे पाहतात. अच्छा अच्छा कॉटन किंग का कपड़ा हो, आणि चांगला कॉटन किंगचं शर्ट घातलेला असेल, अच्छा गाड़ी है उसके पास में, चांगली गाडी असेल, लेकिन उसको बोलने नहीं आता है। त्याला बोलायलाच येत नाही. आप उसको उसके जब आप जो उसने जबरन खोल दिया तो आप समझ जाएंगे ये कौन सी डिग्री का है। तोंड उघडल्याबरोबर कळतं की हा कुठली डिग्री प्राप्त लेकिन केलेला उसका आहे. धन ये दिखा रहा पण है त्याचं धन हे दाखवतं कि वो समृद्ध है। की तो समृद्ध उसका आहे. धन क्या कर रहा है? आणि त्याचं धन काय करत उसको आहे? सम्मान प्रदान कर रहा है। त्याला तो सन्मान देत और आहे. मेरे खुदा की भी यही इच्छा है माझ्या देवाची देखील हीच कि इच्छा आपको आहे. और मुझे सबको सम्मान प्राप्त तुम्हा हो। मला सर्वांना सन्मान प्राप्त व्हावा. आमेन। आमेन. आप और मैं भी एक अच्छा व्यक्तिमत्व आपका और मेरा हो। आणि तुमचं आणि माझं व्यक्तिमत्व एकदम चांगलं असावं. आप और मैं भी सबके सामने उठकर दिखे। आणि तुम्ही आणि मी देखील सर्वांच्या समोर उठून दिसावं. अपने कपड़ों के द्वारा, हमारे पास जो प्रभु ने बहुतायत के साथ में दिए उसके द्वारा, आपले कपडे किंवा जे काही बहुताय विपुलतेने परमेश्वराने आम्हाला दिले त्याद्वारे. और धनी व्यक्ति को अधिकार प्राप्त होता है। आणि धनी व्यक्ती जो आहे त्याला अधिकार प्राप्त वो एक झालेला असतो. कॉन्फिडेंस के साथ में बात करता है। आणि कुणी आत्मविश्वासाने तो बोलतो. आज मैं आपको यही बताना चाहूंगा कि परमेश्वर में किस प्रकार आपको और मुझे धनी बनना है। आज तुम्हाला हेच सांगू इच्छितो की कशा प्रकारे तुम्ही आणि मी परमेश्वरामध्ये धनवान व्हावं. आप और मैं अगर उस बात को समझ लिया तुम्ही आणि मी जर हे गोष्ट समजून तो घेतली आत्मिक रीति से भी तर आत्मिकरित्या और भौतिक रीति से आणि भी भौतिकरित्या आप और मैं समृद्ध बने। तुम्ही आणि मी समृद्ध होऊ. अब मेरा सवाल ये है, आता माझा प्रश्न हा आप आहे, कितने लोग गरीब अवस्था में रहना चाहते हैं? किती लोकांची इच्छा आहे की आम्ही दरिद्र गरीब अवस्थेमध्ये राहावं. दादा अगर आपको हाथ दिखे तो मेरे पास ले आना उसको। कुणाला जर हात दिसला तर त्याला माझ्याकडे घेऊन या. कोई नहीं चाहता? कुणाचीच इच्छा देखो नाही. सबके दिल से प्रार्थना है कि नहीं सगळ्यांची मनापासून प्रार्थना आहे की नाही कि मैं समृद्ध बनूं, की मी समृद्ध व्हावं, मैं आशीषित बनूं, मी आशीर्वादित कोई व्हावं, भी अभाव मेरे जीवन में आणि ना हो, कुठलाही अभाव माझ्या जीवनामध्ये कोई असता कामा कमतरता नये, मेरे जीवन में ना हो। कुठली कमतरता असता कामा नये. लेकिन आशीष कैसे मिलती है? मग आशीर्वाद कसा मिळतो? एक बात ध्यान में रखना कि आशीष सिर्फ और सिर्फ और सिर्फ परमेश्वर की ओर से ही आती है। आशीर्वाद फक्त आणि फक्त आणि फक्त परमेश्वराकडून आहे. हमारे टैलेंट में नहीं है, आमच्या हुशारीमध्ये मेरी नाही, नोकरी में नहीं है, माझ्या नोकरीत मैंने नाही, पीएचडी किया इसलिए मेरे आणि ज्ञान में नहीं है। मी पीएचडी केली माझ्या ज्ञानामध्ये नाही आहे. ये सिर्फ परमेश्वर के अनुग्रह के द्वारा। फक्त देवाची कृपा आहे. इस बात को आपको मुझे समझना आणि है। ही गोष्ट तुम्हाला मला समजून घ्यायची. एक बार एक व्यक्ति, जवान व्यक्ति, धनी व्यक्ति यीशु मसीह के पास में आता एकदा है। एक धनी व्यक्ती येशू ख्रिस्ताकडे आला. आप इसको मरकुस इसका 10वां अध्याय 17 से 18 वचन में पढ़ सकते आणि हैं। मार्क याचा 10वा अध्याय 17 ते 18 वचनामध्ये आपण पाहू शकतो. यहाँ पर एक व्यक्ति के बारे में या है ठिकाणी अशा व्यक्ती संदर्भामध्ये लिहिले जो आहे. दौड़ता हुआ, बाइबल कहती है मार्कुस 10वां अध्याय 17 वचन में, आणि मार्क 10:17 मध्ये देवाचं वचन सांगतं की तो धावत, वो मनुष्य दौड़ता हुआ तो मनुष्य धावत प्रभु यीशु के पास में आता है। येशूकडे येतो. और जैसे वो यीशु के पास में आणि आता है जसा तो येशूकडे येतो वो घुटने टेक लेता है। तो गुडघे टेकतो. यीशु के सामने घुटने टेकता है येशू समोर गुडघे और टेकतो वो एक प्रश्न पूछते हैं। आणि एक प्रश्न वो विचारतो. कहता है, तो म्हणतो, हे उत्तम गुरु, उत्तम गुरुजी, अनंत जीवन का अधिकारी होने के लिए मैं क्या करूं? सार्वकालिक जीवन हे वतन मिळवण्यास मी काय केले और पाहिजे? फिर आगे यीशु उसका उत्तर देते आणि हैं। पुढे येशू त्याला म्हणाला, सुनिए, ऐका, सबसे पहली बात, पहिली गोष्ट, ये धनी व्यक्ति है, हा धनी व्यक्ती आहे, जवान व्यक्ति है, तरुण आहे, अपनी जवानी के अंदर इसने बहुत सारा धन को देखा, आणि आपल्या तारुण्यात त्याने बरचसं धन पाहिलंय बहुत सारी चीजें मुबलक उसके पास में है, आणि सर्व गोष्टी मुबलकरित्या और वो त्याच्याकडे आहेत. भागता हुआ दौड़ता हुआ यीशु के पैरों में गिरता है। आणि धावत पळत येऊन तो येशू समोर गुडघे टेकत आहे. इस समय एक बात ध्यान में रखना, या वेळेला एक गोष्ट लक्षात घ्या, यीशु के पैरों में गिरने का परिणाम
अलग हो सकता था। येशूच्या पायाजवळ गुडघे टेकण्याचा परिणाम वेगळा होऊ शकला असता. वो उसका परिणाम ये हो सकता था कि वो आराधनालय से उसको बाहर निकाला जा सकता था, एक परिणाम असा असू शकला असता की त्याला आराधनालयामधून बाहेर काढलं जाऊ और शकत होतं. उसका उपहास, उसकी मजाक बनाई जाती, किंवा त्याची चेष्टा केली जाऊ शकली क्योंकि असती. वहां पर अगर सार्वजनिक रूप से अगर यीशु का कोई स्वीकार करता था, कारण त्यावेळेला सार्वजनिक रित्या जर कुणी येशूचा स्वीकार केला तो वहां पे शास्त्री और फरीसी जो लोग थे, उन्होंने ये कहा था कि जो भी यीशु का स्वीकार करेगा उसको आराधनालय से बाहर निकाल दिया आणि जाएगा। त्यावेळेच्या शास्त्री पुरुषांनी असं म्हटलं होतं की जो कोणी येशूचा स्वीकार करेल त्याला आराधनालयामधून बाहेर काढून टाकण्यात लेकिन येईल. इसने उसके बारे में विचार नहीं किया। पण तिने याविषयी विचार केला वो नाही. दौड़ता है, तर तो धावत येतो, भागता है पळतो और यीशु के पैरों में गिरता आणि है। येशूच्या पायाजवळ येऊन अब पडतो. कितने लोग ये देखकर अचंभित होंगे कि कितना धार्मिक व्यक्ति है, आणि किती लोक त्याच्याकडे पाहून आश्चर्यचकित झाले असतील की हा किती धार्मिक व्यक्ती कितना आहे निष्कपट व्यक्ति है, आणि किती निष्कपट व्यक्ती कितना आहे, धार्मिक व्यक्ति है। किती धार्मिक व्यक्ती आहे. लेकिन यीशु ने उसकी धार्मिकता को पहचान पण लिया। येशूने त्याची धार्मिकता ओळखली. ये जवान व्यक्ति वैसा नहीं था हा तरुण व्यक्ती तसा नव्हता जैसा वो खुद को दिखा रहा था। जसा तो स्वतःला दाखवत होता. ये वास्तव में खुद को प्रभु को समर्पित नहीं कर रहा है। वास्तविकरित्या तो स्वतःला परमेश्वराच्या हातात समर्पित करत नाही. ये सार्वजनिक प्रदर्शन कर रहा है तर हा सर्वांच्या समोर प्रदर्शन करत कि आहे मुझे मेरी लोगों ने वाह वाह करना की है, लोकांनी माझी वाहवा मैं करावी, कितना धार्मिक हूँ। मी किती धार्मिक आहे. कई बार हमारे जीवन में ऐसा हो जाता है, आणि बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये असं होतं. हम अच्छे कपड़े पहनकर, आम्ही चांगले कपडे घालून हम दोनों हाथों को उठाकर आपले दोन हात उंच प्रभु की करून आराधना कर सकते हैं। देवाची आराधना करू शकतो. इसका मतलब ये नहीं याचा अर्थ हा नाही कि हमारे जीवन के अंदर कोई कपट नहीं चल रहा की आमच्या जीवनामध्ये कुठलंही कपट नाहीये. अब ये सब लोगों को लग रहा है कितना धार्मिक आदमी, आता सर्वांना असं वाटतं की हा किती धार्मिक व्यक्ती आहे. बाप रे, यीशु के पैरों में पड़कर सवाल पूछ रहा है आणि येशूच्या पायाजवळ येऊन गुडघे टेकून त्याला प्रश्न और विचारत इतना दौड़ के आया है कि वो बस उसको धार्मिक जीवन जीना चाहता है। आणि इतकं धावत पळत तो आलाय की त्याला धार्मिक जीवन जगायचं. एक्चुअली ये प्रदर्शन कर रहा है, ऍक्च्युली तो काय करत होता तर प्रदर्शन करत लोगों होता ने उसको देखना है, की लोकांनी त्याला पाहावं, लोगों ने उसकी वाहवाह करना है। लोकांनी त्याची वाहवा करावी. मैं आपसे कहना चाहता हूँ, मला सांगू देत, परमेश्वर हमारा बाह्य स्वरूप नहीं, परमेश्वर हमारे हृदय को देखता है। परमेश्वर आमचं बाह्य स्वरूप नाही तर तो आमचं अंतकरण पाहतो. हम बाहर से क्या क्रियाएं कर रही हैं वो महत्व की नहीं है। आणि आम्ही बाह्य स्वरूपामध्ये काय क्रिया करतोय हे त्याच्यासाठी महत्वाचं नाही. ये व्यक्ति दिखाने का ढोंग कर रहा है, आता हा जो व्यक्ती आहे तो ढोंग करत आहे, लेकिन उसका हृदय जो है, उसका जो दिल है ना, वो गलत है। पण त्याचं जे हृदय आहे ते चुकीचं आहे. ये जवान प्रभु का सम्मान नहीं कर रहा है। हा तरुण परमेश्वराचा सन्मान करत नाहीये. कैसे? कसा? सुनिए, ऐका, उसकी क्रियाओं से ये दिख रहा है, त्याच्या क्रियांमधून हे दिसतंय, लेकिन खुदा ने उसके दिल को देखा। पण परमेश्वराने त्याचं अंतकरण अब पाहिलं. यीशु मसीह वो पूछ रहा है कि अनंत काल जीवन के लिए मैं क्या करूं प्रभु? आणि तो म्हणतो की सार्वकालिक जीवन हे वतन मिळवण्यासाठी मी काय केले प्रभु ने पाहिजे. आगे उससे कहा, प्रभु येशू त्याला म्हणाला, मार्कुस 10:19 से 20 वचन के अंदर मार्क 10:19 ते 20 मध्ये प्रभु से कह रहा है, प्रभु त्याला म्हणतो, तू आज्ञाओं को तो जानता है, तुला आज्ञा ठाऊकच आहेत. क्या क्या है? काय आहेत आज्ञा? हत्या नहीं करना, व्यभिचार नहीं करना, चोरी नहीं करना, झूठी गवाही नहीं देना, छल नहीं करना और अपने माता पिता का आदर करना। खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नकोस, ठकवू नकोस, आपला बाप व आपल्या याचा मान राख. और परमेश्वर से कह रहा, तो आज्ञा को तू जानता है। आणि हा परमेश्वर म्हणतो की तू ह्या आज्ञा तर तू जाणून आहेस. लेकिन ये जवान क्या कह रहा पण है? हा तरुण काय म्हणतो, प्रभुजी, प्रभुजी मैं तो इसको युवावस्था से मानता आया हूं। मी तरुणपणापासून या सर्व आज्ञा पाळत आलो अब आहे. ये वो कह रहा है, ये वो बता रहा है, प्रभु जो ये आज्ञा है ना, मैं उसको युवावस्था से पालता हूं। आणि मग हा त्याला परमेश्वराला सांगत आहे की ह्या ज्या आज्ञा आहेत मी फार पूर्वीपासून पाळत आलेलो आहे. लेकिन आज तक भी किसी ने भी सारी आज्ञाओं का पालन नहीं किया है। पण आजपर्यंत कुणीच सर्व आज्ञांचं पालन केलेलं नाही. बाइबल कहती है रोम 3:23 में, रोम 3:23 मध्ये बायबल सबने पाप किया सर्वांनी पाप और केलं परमेश्वर की महिमा से रहित है। आणि देवाच्या गौरवाला अंतरले. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? हम आज्ञा जानते हैं, आम्हाला आज्ञा ठाऊक आहे, लेकिन हम उसका पालन नहीं कर पण रहे। आम्ही त्याचं पालन करत नाही. कैसे? कसं? ये इसका हृदय जो है वो गलत है, याचं हृदय जे आहे ते चुकीचं और आहे. हमारे जीवन में परमेश्वर हमारे हृदय को देखता है। आणि आमच्या जीवनामध्ये परमेश्वर आमचं हृदय पारखतो. हमारा दिल बहुत महत्वपूर्ण है। आमचं मन अतिशय महत्वपूर्ण आहे. सुनिए, ये क्या कर रहा है मालूम है?
काय करत आहे माहितीये का तो? ये यीशु कह रहा है कि तू आज्ञा को नहीं जानता है क्या? आणि येशू म्हणतो तुला आज्ञा ठाऊक नाहीयेत का? हाँ जी जानता हूँ। हा माहित आहे. क्या आज्ञा है? काय आहेत आज्ञा? हत्या नहीं करना। चोरी करू नको. परमेश्वर को निर्गम की पुस्तक में से बता रहा है, किताब में से बता रहा आणि है, निर्गमाच्या पुस्तकामधून परमेश्वराला सांगत आहे. 10 आज्ञाओं में से बता रहा है। 10 आज्ञांमधून सांगत और ये आहे. जवान कह रहा है प्रभु मैं जानता हूँ। आणि हा तरुण म्हणतो मला माहित आहे. पहली बात पहिली गोष्ट हत्या नहीं करना है। खून करू नको. अब मुझे बताइए, आता मला सांगा, अगर ऐसा कौन व्यक्ति यहाँ पर बैठा हुआ है जो यीशु ने कहा है और उसको मान लिया है? आता असा कोण व्यक्ती या ठिकाणी बसलाय जो येशू म्हटलाय आणि त्याने ते मान्य केलंय? मत्ती 5 और 21-22 कहता है, मत्ती 5:21-22 सांगतो, अगर तू अपने भाई को बिना वजह से क्रोध हो जाए और उसे निकम्मा कहे तो प्रभु कह रहा है कि वो हत्या करता है। जर तू आपल्या भावाचा द्वेष करशील किंवा त्याला मूर्ख म्हणशील तर तू त्याची हत्या केलेली आहे. ये बाइबल कहते हैं। बायबल असं सांगतं. अगर तेरे भाई के विषय में तेरे दिल के अंदर कोई द्वेष है, पहला यूहन्ना का पत्र कहता है कि तू हत्यारा है। आणि जर पहिलं योनाचं पत्र असं सांगतं की आपल्या भावाविषयी तुला द्वेष आहे तर तू त्याची हत्या केली आहे. अब यहाँ पर हम मानते तो हैं, आता या ठिकाणी आम्ही असं मान्य तर करतो, हम जानते तो हैं, आम्हाला ठाऊकही हत्या आहे नहीं करना है, की खून करायचं अभी नाही. भी हम कितनी बार अपने दिल के अंदर अगर मेरे भाई ने कुछ किया है मेरे विरुद्ध में, उसका बोझ लेकर चलते हैं। पण तरी देखील कुणीतरी माझ्या भावाने माझ्याविषयी काहीतरी केले तर त्याचं ओझं घेऊन आम्ही चालतो. अरे सीधा पति पत्नी के बीच में अगर झगड़ा भी हो जाए तो 4-4 दिन बात नहीं करते, वो बोझ को लेके चलते हैं। पती पत्नी मध्ये आपसात जरी भांडणं झाली तर 4-4 दिवस ते बोलत नाहीत आणि ते ओझं घेऊन जीवन जगतात. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? अपने पति का मर्डर कर दिया साहब, आपल्या पतीचा खून केलाय, अपनी पत्नी का मर्डर कर दिया, आपल्या पत्नीचा खून केलाय. कोई बात नहीं, जेल में नहीं गया है, काय हरकत नाही, तुरुंगात जरी नाही गेला लेकिन प्रभु की जेल में चला पण गया, देवाच्या तुरुंगात गेलाय. आत्मिक रीति से बंद हो गया। आत्मिक रीतीने बंद झालायस. ताली नहीं बजेगी ना। प्रभु क्या बता रहा है? प्रभु काय सांगत आहे? हत्या नहीं करना। खून करू नको. यस, बहुत सारी बातें हैं जो प्रभु उसको बता रहा है। आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत जो प्रभू त्याला सांगत आहे. चोरी नहीं करना, झूठी गवाही नहीं देना, झूठा आरोप नहीं लगाना, झूठा आरोप, आणि खोटा आरोप लावू नकोस, धोखा ना दे, धोका देऊ नकोस, अपने माता पिता का आदर कर, आपल्या आई वडिलांचा मान राख. ये सब प्रभु उसको बता रहा है। आणि हे सर्व परमेश्वर त्याला सांगत आहे. वो कह रहा है तो म्हणतो, प्रभु मैं इसको पालता हूँ, प्रभू मी हे पाळतो, मैं जानता हूँ। मला माहित आहे. अब प्रभु उसके दिल को देख रहा है। आता प्रभू त्याचं हृदय पाहत आहे. प्रभु से कह रहा है सारी आज्ञाओं का पालन किया, ठीक है बेटा, चांगलं आहे, तू सगळ्या आज्ञांचं पालन केलं, लेकिन एक चीज की कमी है, पण एका गोष्टीची कमतरता आहे. समृद्ध बनना है, तू समृद्ध बनलायस, अब बनना है, तुला समृद्ध बनायचंय, आशीषित होना है, आशीर्वादित व्हायचंय, मेरे अपने अपने जीवन के अंदर बहुतायत का जीवन जीना है। आपापल्या जीवनामध्ये विपुलतेचं जीवन जगायचं. जो भी तेरे पास में है, जे काही तुझ्याकडे आहे, प्रभु उसको पकड़ लिया, प्रभूने त्याला पकडलं, खुदा ने उसके दिल को पकड़ लिया। परमेश्वरने त्याचं मन ओळखलं. ये धोखा दे रहा है प्रभु को, हा देवाला धोका देत आहे, ये दिखाने का प्रयत्न कर रहा है, हे दिखावटीपणा करत आहे. खुदा बाप बस मैं तो आराधना करने वाला हूँ प्रभु, परमेश्वरा मी तर फार आराधना करणार आहे. देखना मैं तेरा चेला कोई भी तेरे पैर में गिरा नहीं होगा, लेकिन मैं गिरा हूँ। आणि तुझे कुठलेही शिष्य तुझ्या पायाजवळ घुडगे टेकला नसेल पण मी टेकलो. कितना दूर से दौड़ता हुआ आया प्रभु, किती लांबून धावत पळत आलो. प्रभु बोलता तेरे दिल को पकड़ता हूँ मैं, प्रभू म्हणतो मी तुझं हृदय, तुझं मन ओळखतो, पारखतो. तू धोखा दे रहा है। तू धोका देतोयस. मैं आपसे कहना चाहता हूँ मला सांगू देत, परमेश्वर को कभी धोखा नहीं देना। परमेश्वराला कधीच धोका देऊ नका. मेरा खुदा कभी धोखा नहीं देता, कभी त्यागता नहीं, माझा परमेश्वर कधीच कुणाला धोका देत नाही, कुणाला त्यागत इसलिए नाही. उसके सामने अपने दिल को ठीक रखना। आणि म्हणून त्याच्या समोर आपलं मन शुद्ध ठेवा. और प्रभु क्या कह रहा है? आणि प्रभू काय म्हणत आहे? अपना सब कुछ बेच दे तू आपलं सर्व असेल नसेल ते विक और सब बेच कर गरीबों में बांट दे। आणि गोरगरिबांना वाटून टाक. बस इतना ही बोलना था प्रभु को। एवढंच बोलायचं होतं प्रभूला. बाइबल कहती है बायबल असं वो सांगतं, उदास हो गया तो उदास झाला और प्रभु को छोड़ के चला गया। आणि प्रभूला सोडून अब निघून कहाँ गई गेला. धार्मिकता? आता कुठं गेली धार्मिकता? अब कहाँ गया परमेश्वर को ऊंचा उठाने के लिए? आता कुठं गेला तो देवाला उंच प्रभु करण्यासाठी? क्या कह रहा है? प्रभू काय म्हणत आहे? उसका दिल को देख रहा है प्रभु, त्याचं मन हृदय पारखत आहे. उसके 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 हृदय को देख रहा है प्रभु। त्याचं हृदय पाहत आहे इसका परमेश्वर. मतलब ये है, याचा अर्थ हा, वो बाइबल ऐसा कहती है, आपको सबको मालूम है, परमेश्वर की सबसे पहली आज्ञा, आणि तुम्हाला सर्वांना देवाची पहिली आज्ञा माहित आहे, तू मुझे छोड़ दूसरे को ईश्वर करके ना मानना। तुला माझ्या व्यतिरिक्त इतर देव नसावेत.
किसी ईश्वर की पूजा नहीं करना, दुसऱ्या कुणाचीही तू पूजा करू नये, किसी के पैर में मत झुकना। कुणाच्या पायावर तू पडू नये. अब परमेश्वर उसको ये बता रहा है, आता परमेश्वर त्याला हे सांगत तो आहे, मुझसे ज्यादा तू माझ्यापेक्षा अधिक तेरे धन को प्यार करता, तुझ्या धनावरती प्रेम तेरा करतो. धन तेरा परमेश्वर हो गया है। तुझं धन तुझा परमेश्वर इस झालेला. जवान इस जवान का समस्या क्या थी? आता ह्या तरुणाची समस्या काय होती? इस जवान का जो ये धनी व्यक्ति था, इसकी समस्या ये थी कि ये धन को परमेश्वर मानता था। आता हे तरुण धनाची काय त्याची समस्या होती, तर तो ते जे त्याचं धन आहे त्याला परमेश्वर मानत होता. परमेश्वर से ऊपर अपना धन और उसका धन क्या कर सकता है इसको महत्व दे रहा आणि है। परमेश्वरापेक्षा अधिक त्याचं धन आणि ते धन काय करू शकतं याच्यावर त्याचा विश्वास होता. वो सारा धन चाहता था, त्याला सर्व धन हवं होतं वह उसे इस धन की लालसा थी। आणि त्या धनाची त्याला लालच होती. और इसने क्या किया? आणि त्यानं काय केलं? परमेश्वर की आज्ञा का उल्लंघन किया। परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन केलं. क्या उल्लंघन किया? काय उल्लंघन सबसे केलं? अंतिम आज्ञा क्या है? सर्वात शेवटची आज्ञा काय? तू किसी घर का लालच ना करना, तू कुणाचंही लालच ठेवू नको, किसी वस्तु की लालच नहीं करना। कुठल्याही वस्तूची अपेक्षा करू 10 नको. आज्ञाओं में सबसे अंतिम आज्ञा, आणि 10 आज्ञांमधली सगळ्यात शेवटची आज्ञा. इस व्यक्ति ने सभी आज्ञाओं को मानने का दावा ठोका था, आता ह्या व्यक्तीने सर्व तो आज्ञा पाळत आहे असा दावा केला, लेकिन खुदा बाप वो गलत सिद्ध कर रहा पण परमेश्वर ते चुकीचं सिद्ध करत आहे. उसका लालच कहां पर था? आणि त्याचं लालूच कुठं होती? उसके धन पर था, त्याच्या धनावरती. प्रभु की आज्ञाओं में नहीं है। देवाच्या आज्ञेत प्रभु नाही. जो कहना चाहता है उसके ऊपर चलता नहीं है। आणि देव जो सांगत आहे त्याच्यावर त्याला चालायचं नाही. उसको सिर्फ अपने धन पर उसको लालच है। त्याला फक्त त्याच्या धनाची लालसा वो आहे. धन को छोड़ना नहीं चाहता, तर धन तो सोडू इच्छित वो नाही. यीशु को छोड़ना चाहता है। येशूला सोडेल, वो यीशु को छोड़ के निकल गया, येशूला सोडून निघून गेला, लेकिन उसने धन को नहीं छोड़ा। पण त्यांनी धन नाही सोडलं. अनंतकालिक जीवन उसके सामने खड़ा है, सार्वकालिक जीवन त्याच्या समोर उभा आहे. स्वर्ग उसके सामने खड़ा है, स्वर्ग त्याच्या समोर उभा आहे. स्वर्ग का मार्ग उसके सामने खड़ा है, स्वर्गाचा मार्ग त्याच्या समोर उभा लेकिन आहे. इसने पैसों के लिए पण यानं पैशांकरता यीशु के मार्ग को छोड़ दिया। येशूचा मार्ग इसलिए सोडला. मैंने कहा स्वर्ग जाना इतना आसान नहीं आणि है। म्हणून मी म्हंटल की स्वर्गात जाणं एवढं सोपं अगर नाहीये. आज रात आपको प्रभु बोल दे कि सब कुछ छोड़ दे और सब बेच दे और मेरे पीछे आ जा, कितने लोग जाके तैयार हो जाए? आज रात्री जर परमेश्वर तुम्हाला म्हंटला की सर्व काही सोडून दे आणि माझ्या मागे ये, तर किती जण तयार होतील? वाओ, सही में यहाँ पे ना सब आत्मिक लोग बैठे हैं सर, आणि खूप आत्मिक लोक आम्ही आहोत प्रभु के लिए मरने के लिए तैयार है। आणि देवासाठी मरायला तयार आहोत. एक्चुअली प्रभु उसके दिल को देख रहा है। मुझे नहीं लगता कि अगर ये बेचने जाता ना, खुदा वो इसको रुका देता। आणि मला असं वाटतं की परमेश्वर फक्त त्याचं अंतःकरण पारखत होता. खऱ्या अर्थाने जर तो विकायला गेला असता तर प्रभूने त्याला थांबवलं असतं. क्योंकि आगे आगे सवाल क्या उठता है मालूम है? कारण पुढं प्रश्न काय उठतो? जिसने मेरे लिए अपने घर को, अपने बच्चों को, अपनी पत्नी को लिखा है आणि ज्यांनी माझ्यासाठी आपलं घर दार पत्नी मुलं सोडली, उसको 100 गुना मिलेगा त्याला 100 पट मिळेल. इस पृथ्वी पर या पृथ्वीवर और स्वर्ग में। आणि स्वर्गात. ये वादा है यीशु का, हे देवाचं अभिवचन आहे. ये उसका दावा है, हा त्याचा दावा आहे. ये उसकी प्रतिज्ञा है। हे त्यांनी दिलेले अभिवचन आहे. इसलिए पतरस ने बोला, आणि म्हणून पेत्र म्हटलं, प्रभु सब कुछ छोड़ दिया ना हमने तेरे लिए। प्रभू आम्ही तुझ्यासाठी सर्व काही सोडलं. ठीक है बेटा, कोई बात नहीं। कंगाल हुआ क्या तू? काय हरकत नाही. तू दरिद्री झालास का? नहीं होगा। नाही होणार. तो इस दुनिया में, तू या जगामध्ये, इस पृथ्वी पर या पृथ्वीवर और आने वाले अनंतकालिक जीवन आणि में येणाऱ्या सार्वकालिक जीवनामध्ये सबसे बड़ा अधिकारी होगा। सर्वात मोठा अधिकारी असणार. 100 गुना वापस होगा। 100 पट परत मिळणार आहे. प्रभु किसी का जब हम देते ना परमेश्वर को, जेव्हा आम्ही परमेश्वराला देतो हम भिखारी नहीं बनेंगे। तेव्हा आम्ही दरिद्री नाही होणार. बाइबल ऐसा कहती है। बायबल असं सांगतो, आज तक मैंने धार्मिक व्यक्ति को कभी भी भीख मांगते हुए नहीं देखा। आजपर्यंत मी कधीच नीतिमानाला भीक मागताना पाहिलं नाही. इसलिए प्रभु की क्या प्रतिज्ञा है मालूम? आणि म्हणून देवाची प्रतिज्ञा काय आहे? मैं तुझे पूछ नहीं, मी तुला पुच्छ नाही मैं तुझे मस्तक तर करूं। तुला मस्तक करीन. तो उधार लेने वाला नहीं, तू उधार घेणारा नाही, उधार देने वाला। तो उधार देणारा होशील. लेकिन इस बात को हम समझें। पण ही गोष्ट आम्ही समजून घ्यावी. अब यीशु मसीह उसे कह रहा है, आता येशू त्याला म्हणत आहे, यीशु ने उस जवान धनी को कहा सारी संपत्ती बेच दे। आता त्या तरुणाला परमेश्वर म्हणतो की तू तुझी सर्व संपत्ती विक. और बाइबल ऐसा कहती है, आणि बायबल असं सांगतं, मार्क इसका 10-21 में, मार्क 10:21 मध्ये, यीशु ने उस पर दृष्टि करके उससे प्यार किया। येशूने त्याच्यावरती दृष्टी टाकली आणि त्याच्यावर प्रेम केलं. और यीशु ने उससे कहा, आणि येशू त्याला म्हणाला, तुझ में एक घटी है, तुझ्यामध्ये एक कमतरता आहे. एक घटी है,
एक तो कमतरता, आज्ञा को सब मानता है। तू सगळ्या आज्ञा तर पाळतो, मैंने तेरे दिल को देखा है। मी तुझं मन पाहिलंय. एक चीज ऐसी है जो छोड़ना नहीं चाहता, एक गोष्ट अशी आहे जी तू सोडू इच्छित जो नाही, तेरा परमेश्वर बन चुका है जो तुझा परमेश्वर और तू उसकी बनलेला आहे. आराधना कर रहा आणि है, तू त्याचीच आराधना करतोय, तो उसके पीछे लगा हुआ तू है। त्याच्याच मागे लागलेला आज आहेस. कमाई के साधन के पीछे इतने लोग पड़े हुए हैं कि उनको बाइबल पढ़ने का भी समय नहीं है। आज त्या कमाईच्या साधनांच्या मागे लोक इतके धावत आहेत की त्यांना बायबल वाचण्याकरता देखील रात वेळ और दिन भाग रहे हैं, रात और दिन भाग रहे हैं। रात्रंदिवस फक्त धावत आहेत ऐसा आणि लगता है कि इस दुनिया में ही उनको सब कुछ चाहिए, धावत. असं वाटतं की या जगातच त्यांना सर्व इस पाहिजे. संसार को छोड़ना ही नहीं हे चाहते। जग ते सोडूच इच्छित नाही. आप नहीं छोड़ेंगे ना जग, प्रभु छुड़वा देगा ये जग। तुम्ही नाही जरी नाही सोडलं जग तर देव सोडविल एक तुम्हाला. दिन सांस बंद होगा एकदा श्वास बंद झाला कि चले अपन की मग जावं लागेल अपने घर को, आपल्या घरी. पर हमारा घर कहाँ है वो जानना जरूरी है। पण आमचं घर कुठे आहे हे जाणून घेणं गरजेचं भाग आहे. रहे हैं लोग, पळत आहेत. काम को अपना परमेश्वर बना लिया, कामाला आपला परमेश्वर केलेला आहे, धन को अपना परमेश्वर बना लिया, धनाला आपला परमेश्वर केलेला आहे. और उसकी वजह से परमेश्वर की आराधना नहीं कर पा आणि रहे, त्यामुळे देवाची आराधना करू शकत नाही. बाइबल नहीं पढ़ रहे, बायबल वाचत नाहीयेत, आप सेल ग्रुप में नहीं जाते हैं, सेल ग्रुप मध्ये जात नाही, जहाँ पे आत्मिक उन्नति होती है वहां पर नहीं जाते हैं। ज्या ठिकाणी आत्मिक उन्नती तिथे जातच नाहीत. कितने साल मैं मेरे बाप दादा भी परमेश्वर में थे, इसलिए मैं स्वर्ग चला जाऊंगा, ऐसा नहीं है साहब। आणि माझे बापदादा होते परमेश्वरामध्ये आणि मग म्हणून मी स्वर्गातच जाईन असं नाहीये. हम क्रिश्चियन हैं, आम्ही ख्रिस्ती आहोत क्रिस्ती है, इसलिए आप स्वर्ग में नहीं जाएंगे, कहाँ लिखा है सर? आणि ख्रिस्ती आहात म्हणून तुम्ही स्वर्गामध्ये जाल असं कुठं लिहिलंय? यहाँ पे बाइबल लिखता है वो सब आज्ञाओं को पालता था, या ठिकाणी बायबल असं सांगतं की तो सर्व आज्ञा पाळत होता और कितना धार्मिक व्यक्ति बनने की कोशिश कर रहा है। आणि किती धार्मिक व्यक्ती बनायचा प्रयत्न करत होता. चर्च नहीं जाते संडे को लोग, रविवारी चर्चला सुद्धा जात नाहीत लोक, सिर्फ वो तीन साल में 3 बार जाएंगे पक्का। आणि वर्षातून 3 वेळा नक्की जाणार. गुड फ्राइडे, गुड फ्रायडे, ईस्टर ईस्टर एंड क्रिसमस, आणि क्रिसमस. सीजी, ईसीजी, ECG. 3 हर हफ्ते प्रभु की आराधना करने नहीं जाएंगे। प्रत्येक आठवडी देवाची आराधना करण्याकरता जाणार नाहीत. प्रभु खुद समय नहीं निकाल कर प्रभु की आराधना करते हैं, स्वतः खुद अकेले में प्रभु की आराधना नहीं करते। आणि एकट्यामध्ये सुद्धा ते वैयक्तिक देखील प्रभूची आराधना करत नाही. कितने साल से पीढ़ियों से हम आ रहे हैं, लेकिन अभी तक बाइबल पढ़कर नहीं आणि हुआ। पिढ्यानपिढ्यापासून आम्ही ख्रिस्ती आहोत पण अजून एकदाही बायबल वाचून झालेलं नाही. अभी भी हबक्कुक को किताब प्रकटी करने के बाद ढूंढते हैं, आणि हबक्कुकचं पुस्तक प्रकटीकरणाच्या नंतर ते वो शोधतात. भी नहीं मालूम कि न्यू टेस्टमेंट में कितना बुक है और कहां पर है। आणि नवीन करारामध्ये किती पुस्तक आहे आणि कुठे आहे काय माहित नाही. ये लज्जित बात है। हे लाजिरवाणी गोष्ट आहे. अगर आज भी हम उठकर खड़े हुए ना, ऐसा बनना है कि कौन सा बाइबल का वचन कहाँ पे लिखा है हम बता सकते हैं। आणि आज आमची ही असायला पाहिजे स्थिती की उठून कुणी विचारलं तर बायबलचं ते पुस्तक आपण काढून दाखवू शकतो. ये बाइबल मेरा हृदय होना है। हे बायबल माझं हृदय असलं पाहिजे. ये बाइबल ये सिर्फ कहानी नहीं है, हे बायबल म्हणजे फक्त एखादी कथा नाहीये. ये बाइबल सिर्फ काले अक्षर नहीं है, हे बायबल फक्त काळी अक्षर नाही आहेत. ये बाइबल के अंदर जो शब्द है ना, जीवन को बदलने वाले तर हे जे बायबल मधले शब्द आहेत ते जीवन बदलवून टाकणारे आहेत. हैं। एक शब्द काफी है परमेश्वर का, परमेश्वराचा एक शब्द पुरेसा आहे पूरे जीवन को बदलने के लिए। पूर्ण जीवन बदलण्याकरता. अगर आप और मैं यहाँ बैठे हुए हैं ना, जर तुम्ही आणि मी या ठिकाणी जे बसलो आहे इसकी बदौलत ते याच्यामुळे. किसी ने हमारे पास में एक वचन को लेकर आया, कोणीतरी आमच्याकडे एक वचन घेऊन आलं. हम अपने पापों का जीवन को जी रहे थे, आम्ही पापमय जीवन जगत होतो उस गंदगी में जीवन जी रहे थे, आणि त्या चिखलामध्ये आम्ही जीवन अपने जगत अनुसार होतो अपने जीवन को जी रहे थे। आणि आपल्या मनाने आपलं जीवन जगत एक होतो. भाई बाइबल लेकर आता है, एक भाऊ बायबल घेऊन येतो इसका एक वचन हमें बताता है, आणि एक वचन येऊन आम्हाला सांगतो और हमारी पूरी जिंदगी जो है परिवर्तित हो जाती है आमचं संपूर्ण जीवन परिवर्तित होतं इस बाइबल ने। या बायबलमुळे. एक वचन ने एक वचन पूरी जिंदगी को बना के रख दिया। संपूर्ण जीवन आमचं बनवून टाकलं. इसलिए आप और मैं यहाँ बैठे हुए हैं, आणि म्हणून तुम्ही आणि मी इथं बसलोय. जिसने हमारी जिंदगी को बदला उसको और अधिक जानना हमारा कर्तव्य आणि है। ज्याने आमचं जीवन बदललं त्याला अधिक जाणून घेणं आमचं कर्तव्य आहे. आमेन। इसलिए मैं आपसे विनंती करता हूँ, आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो अपने आत्मिक जीवन की प्रगति करना। आपल्या आत्मिक जीवनाची प्रगती घडवून आणा. आप चिंता मत करो यार, चिंता करू नका. आपकी रोटी परमेश्वर देता है। तुमची भाकर परमेश्वर देतो. भाग रहे रोटी के पीछे, पळतायत धावतायत त्या भाकरीच्या मागे. दिन भर में कितनी रोटी खाओगे? दिवसभरात किती भाकर खाल? 3 ताकत है तो 4 खा लोगे, ताकद असेल तर 4 खाल. लेकिन हमको कल की भी चाहिए। पण तुम्हाला उद्याचीही पाहिजे.
आज की 4, कल की 4, तो 30 दिन में कितना हो गया? आजची 4, उद्याची 4, मग 30 दिवसाच्या किती झाल्या? अरे वहां तक जाएगा, उसकी चिंता मत कर। आज प्रभु ने जिंदा रखा है ना, उसके लिए धन्यवाद देते हुए आगे तिथपर्यंत बढ़। जाशील की नाही माहिती नाही, आज परमेश्वरने जिवंत ठेवलंय ना, तर आज पुरता पुरेस आहे. आपको व्हाट्सएप पे हमारे इस पे एक लड़के का एक प्रेयर रिक्वेस्ट आया था। आणि व्हॉट्सअपवर एका मुलासाठी प्रार्थना करण्याची विनंती आली होती. हमारा एक बच्चा देवाची उरली के चर्च में है। आणि देवाच्या उरुळीमध्ये तो मुलगा आहे. वो सुबह काम पर निकला तो सकाळी कामाला निघाला और काम पे निकला तो खड़ा, मैं उसका वीडियो देख रहा था जहाँ पे वो मेरे को एक वीडियो भेजा उन्होंने। आणि त्यांनी मला एक व्हिडिओ पाठवला आणि तो रस्त्याच्या कडेला उभा होता बहुत देर रुका हुआ था, आणि खूप वेळ थांबला होता गाड़ियाँ क्रॉस हो रहा था। आणि गाड्या अशा जात होत्या लगता है सुबह 6 या 7 बजे के करीब होगा। आणि सकाळी 6-7 वाजता वो बहुत देर वहां रुका है आणि खूप वेळ तो तिथं थांबलाय और वो गाड़ी अब जा रहा है, वो रुका हुआ है। आणि गाड्या येत आहेत जात आहेत पण तो थांबू नये. अब गाड़ी थोड़ी सा रुक गई है, आता गाड्या थोड्याशा थांबल्यात वो रोड क्रॉस करने के लिए आगे बढ़ा आणि तो रोड क्रॉस करण्यासाठी पुढे और जातो. जैसे ही आगे बढ़ा आणि जसा तो पुढे गेला काफी जोर से ट्रक आया, खूप जोरात एक ट्रक आला उसको धड़क मार के आणि त्याला धडकून निघाला और वो वहां पड़ा हुआ है। आणि तो तिथं पडला. एक भी गाड़ी उसको बच्चे को उठाने के लिए रुकी नहीं, आणि एकही गाडी त्याला उचलण्यासाठी तिथे थांबत वो नव्हती. रोड के ऊपर तड़फ रहा है। तो त्या रस्त्यावरती तो तडफडत आहे कई घंटे के बाद में उसको हॉस्पिटल में भर्ती किया। आणि बऱ्याच तासांनी त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. हमारा जीवन एक वाफ के जैसा है, आमचं जीवन आहे ना वाफेप्रमाणे आहे. उसके लिए प्रार्थना करना। वो एडमिट है और बड़ा काफी सीरियस, डॉक्टर ने उसको बताया है। आणि तो ऍडमिट आहे आणि सिरियस कंडिशन सांगितलेली आहे डॉक्टर. लेकिन मेरा विश्वास है कि मेरा परमेश्वर जीवन दाता है। पण माझा विश्वास आहे की माझा परमेश्वर जीवनदाता आहे. उस बच्चे को जीवन दे प्रभु, ये हमारी प्रार्थना है। आणि त्या मुलाला परमेश्वराने जीवन द्यावं हीच माझी प्रार्थना आहे. मेरा कहने का मतलब ये है, माझा बोलण्याचा अर्थ हा आहे हमारे जीवन वाफ के जैसा है। आमचं जीवन वाफेप्रमाणे आहे. इसलिए अपने जीवन को जो प्रभु ने दिया है ना, उसकी आराधना करते हुए आगे बढ़े। आणि म्हणून आपलं जीवन जे परमेश्वराने आम्हाला दिले त्याची आराधना करत आम्ही पुढे जावं. खुदा में अपने जीवन को समर्पित करते अपने जीवन को आगे बढ़े। परमेश्वराकडे आपलं जीवन समर्पित करत आम्ही पुढे जावं. हमें इस शरीर का भी इतना घमंड करते हैं कि जैसे कुछ होगा ही नहीं इस शरीर के आणि अंदर। कधी कधी आमच्या शरीरावरती आम्ही एवढा घमंड करतो की ह्याला कधी काही होणारच नाही. गर्व है, गर्व आहे. गर्व सब कोरोना के समय निकल गया आणि सबका। करोनाच्या वेळेला सगळ्यांचा गर्व निघालाय. अच्छे बॉडी बिल्डर जो रोज व्यायाम करते थे, आणि चांगले शरीर यष्टी असलेले जे रोज व्यायाम करणारे, उनको ऐसा लगता था कि मेरा व्यायाम करने से मैं 80 साल 100 साल जी लूंगा। आणि त्यांना असं वाटत होतं की माझ्या व्यायाम करण्यानं मी 80 वर्ष 100 वर्ष जगीन. इसका मतलब ये नहीं कि आज आपसे व्यायाम करना छोड़ दें। याचा अर्थ हा नाही की तुम्ही व्यायाम करणं जब तक सोडावं. जिंदा है तब तक व्यायाम करते रहे, जोपर्यंत जिवंत आहात व्यायाम करा, वो भी एक जीवन का एक भाग है। तोही जीवनाचा भाग आहे. लेकिन कई लोगों को हमने देखा जो शरीर एकदम मजबूत थे, वो कोरोना के समय निकल कर चले पण गए। किती लोकांना आम्ही पाहिलं जे ज्यांची शरीर यष्टी अगदी मजबूत होती पण करोनामध्ये तेही राहिले नाही. मेरे व्यायाम करने से मेरा जीवन नहीं आता, माझं व्यायाम करण्यानं माझं जीवन येत नाही. मेरा जीवन तो खुदा की ओर से है। माझं जीवन तर परमेश्वराकडून आहे. उसका एक वरदान है हे त्यानं दिलेलं वरदान आहे कि मुझे उसने जिंदा रखा की है, त्याने मला जिवंत ठेवलंय. मेरे शरीर के अंदर श्वास को रखा है। माझ्या शरीरांमध्ये माझ्या नागपुड्यांमध्ये श्वास ठेवला. ये उसके आशीष है। हे त्याचे आशीर्वाद आहेत. इसलिए अपने मन को धन पर ना लगाए। म्हणून आपलं जे मन आहे ते धनावरती लावू नका. भाग रहे धावतायत. इस दुनिया की हर एक वैभव भी अगर खरीद लिया ना आपने, आपका पैसा अनंतकालिक जीवन को खरीद नहीं सकता। आणि या जगाचं अख्खं धन जरी तुम्ही कमावलं तर ते धनानं तुम्ही सार्वकालिक जीवन विकत घेऊ शकत नाही. अनंतकालिक जीवन देने का सामर्थ्य सिर्फ यीशु मसीह में है। सार्वकालिक जीवन देण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ परमेश्वराकडे आहे. यीशु इस जवान की मदद करना चाहता है। येशू त्या तरुणाची मदत करू इच्छितो. यीशु उसको मदद करना चाहता है। उसका दिल कहां पर है, वहां से मुड़ाकर वो परमेश्वर की और उसके दिल को खींचना चाहता है। येशू त्याची मदत करू इच्छितो. त्याचं जे मन धनाकडे लागलेलं आहे ते वळून परमेश्वराकडे लावू इच्छितो. उसका हृदय धन पर उसका भरोसा था, उसकी ओर से उसको निकालना चाहता। आणि ज्या धनावरती त्याचं हृदय बसलेलं होतं, विश्वास होता, त्याचं ते हृदय वळवून परमेश्वराकडे लावावा अशी त्याची इच्छा होती. और वो खुद प्रभु से प्यार करे, ये खुदा चाहता। आणि तोने परमेश्वरावरती प्रेम करावं अशी त्याची इच्छा होती. इसलिए खुदा ने उसके दिल को पकड़ लिया आणि म्हणून परमेश्वराने त्याचं हृदय पकडलं. हाँ, इसका ध्यान मेरे ऊपर नहीं है। वचन तो बड़े बड़े सुनाता है, बाइबल की स्टोरियां सुनाते हैं, भविष्यवाणी भी कर देता है, कभी कभी प्रार्थना भी करता है, कभी इसकी प्रार्थना से तो लोग चंगे हो जाते हैं, बाप रे। लेकिन इसका मन है ना,
लालच से भरा हुआ। आणि हा चांगले मोठे मोठे प्रार्थना करतो, चमत्कार त्याच्याद्वारे होतात आणि सेवा कार्य मोठ्या प्रमाणामध्ये करतो, पण त्याचं जे मन आहे ना ते धनाकडे लागलेलं सुनिए, आहे. ऐका, अपने मन को ठीक रखना। आपलं मन ठीक ठेवा. आपको और मेरे मन को कोई देख नहीं पाएगा। तुमचं आणि माझं मन कुणीच पाहू शकणार नाही. आपको और मेरा मन सिर्फ परमेश्वर देखता है। तुमचं आणि माझं मन केवळ परमेश्वर पाहतो. हम सबको उल्लू बना सकते हैं, आम्ही सर्वांना वेड्यात काढू शकतो, ठकवू शकतो, लेकिन खुदा को कभी धोखा नहीं सकते। पण देवाला कधीच ठकवू शकणार इसलिए नाही. अपने मन को, इसलिए खुदा ने कहा जो मन के शुद्ध हैं वही परमेश्वर को देखें। आणि जे मनाने शुद्ध तेच परमेश्वराला पाहतील असं देवाचं वचन आहे. इसलिए कोई भी कपट, कोई भी चीज अपने मन में ना रखें। आणि म्हणून कुठलाही कपट, कुठलीही चुकीची गोष्ट आपल्या मनामध्ये ठेवू नका. प्रभु ने कहा व्यभिचार नहीं करना, परमेश्वर म्हटला व्यभिचार करू नका. ये पुराने नियम में लिखा हुआ था। हे जुन्या करारामध्ये लिहिलं और जिस होतं. जवान को भी प्रभु कह रहा है आता ह्या तरुणाला म्हणत आहे व्यभिचार नहीं करना, व्यभिचार करू ये एक नको. आज्ञा है, ही एक आज्ञा आहे, लेकिन यीशु ने उल्टा किया। पण येशूने उलट केलं. अगर तू अपने आंखों से और अपने मन में भी ऐसा विचार करे कि इस स्त्री के विषय में, तो तूने व्यभिचार जर तू आपल्या डोळ्यांनी पाहिलं आणि मनात विचार केला चुकीचा तिच्याविषयी, तरी तू व्यभिचार केलेला असं येशू म्हणतो. कई बार झगड़ों में पति पत्नी के त्याची बायको किती चांगली आहे ना, आणि कधी कधी भांडणांमध्ये मग आम्ही असं कधीतरी म्हणतोय त्याची बायको किती चांगली आहे, तू नाही तशी, तू नाहीये तशी. तेरा ध्यान किधर है रे भाई? तुझं लक्ष कुठं आहे भावा? दूसरे की बायको पे तेरा ध्यान नहीं जाना, अपनी बायको पे ध्यान रखना। हाँ, दुसऱ्याच्या बायकोवर नाही, आपल्याच बायकोकडे लक्ष द्या. त्याची बायको किती छान स्वयंपाक करते बघ, आणि मग त्याची बायको किती छान स्वयंपाक करते. तेरा ध्यान किधर है रे भाई? तुझं लक्ष कुठं आहे भावा? त्याची सारखी तू सज्ज होत नाही, साडी घालत नाही, आणि त्याच्यासारखी तू सजत नाही, साडी नाही त्याच्या पद्धतीने घालत नाही. तेरा ध्यान किधर है रे भाई? तुझं लक्ष कुठं आहे भावा? तेरा ध्यान किधर है? लक्ष कुठे आहे? प्रभु ने कहा प्रभू म्हटला, अगर तू किसी स्त्री को काम दृष्टि से भी देखेगा तो अपने मन में व्यभिचार कर लिया है। एखाद्या स्त्रीला कामुक नजरेने पाहिलं तरी तू तिच्यासोबत व्यभिचार केलेला आहे. स्वर्गाच्या राज्यात तारणाच्या होडीत बसले, पण इकडे तिकडे बघतोय. तारणा होडी बैठे चर्च में बैठे, तारणाच्या होडीत बसले, चर्च मध्ये बसले, पर फेसबुक पे क्या देख रहे हैं? पण फेसबुक मध्ये काय बघताय? बेली डांस क्या देख रहे रे भाई? तेरा ध्यान किधर है? काय पाहता? लक्ष कुठे आहे? इतना स्टेटस देख के इतना दिमाग खराब हो गया आणि बाबा। स्टेटस बघून एवढं डोकं खराब झालंय. इतनी देर अगर बाइबल पढ़ेगा ना तो अनंतकालिक जीवन में आराम से प्रवेश कर लेगा। आणि एवढा वेळ जर बायबल वाचलं तर सार्वकालिक जीवनात सहज पोचशील. समय कहाँ जा रहा है? वेळ कुठे चाललाय? परमेश्वर इसका हृदय सांसारिक बातों में था, आणि ह्याचं जे हृदय आहे ते जगिक ये गोष्टींमध्ये, धन के विषय में वफादार नहीं है, आणि त्याच्या धनाविषयी तो विश्वासू नाहीये, ईमानदार नहीं है। इमानदार नाहीये. इसलिए परमेश्वर उससे कह रहा है तू इसे बेच दे। आणि म्हणून परमेश्वर त्याला म्हणत होते, तू हे विकून टाक. जैसे उसने इस बात को सुना, जसं त्यांनी हे ऐकलं, बाइबल कहती है बायबल सांगतो, उसके चेहरे पे उदासी आ गई। त्याच्या चेहऱ्यावरती उदासी आली. उदासी नहीं आई, उदासीच नाही आली, शोक करने लगा तो शोक करू लागला और चला गया। आणि निघून तीन गेला. बातें हुई इसके जीवन में, 3 गोष्टी झाल्या. उदासी, तर उदासी आली, शोक किया शोक केला और चला गया। आणि चालला इसका गेला. कारण ये था याचं कारण हे वो होतं, बहुत धनी था, तो खूप धनी होता, इतना धनी था। एवढा धनी होता. इतना धनी होने के बाद भी क्या कर रहा है? आणि एवढं धनी असून देखील काय करत आहे? उदासी है चेहरे पे, चेहऱ्यावर उदासी आहे, शोक है शोक आहे और चला गया है। आणि निघून गेलाय. जब यीशु को छोड़ के आप चले जाओगे ना, जेव्हा तुम्ही येशूला सोडून निघून जा या यीशु की आज्ञाओं को नहीं मानेंगे ना, किंवा येशूची आज्ञा नाही ये पाळणार, 3 बात हमारे जीवन में हमखास होगी। तर ह्या 3 गोष्टी आमच्या जीवनात हमखास होणार. उदासी, उदासी, हमेशा शोक करते रहोगे नेहमी शोक करत राहणार, और यीशु के बातों पे नहीं चलोगे। आणि येशूच्या मार्गावरती चालणार नाही. उदासी कब छाती है? उदासी, निराशा कधी येते? जब हमारे जीवन में कुछ घटना होती है। जेव्हा आमच्या जीवनामध्ये एखादी घटना. शोक कब करता है? शोक कधी करतो? जब हमारे जीवन में कुछ चला जाता है। जेव्हा आमच्या जीवनातलं काही निघून जातं. आपको मालूम जो यीशु के पीछे चलने वाले हैं, परमेश्वर उनकी हर एक बाजू को संभाल के रखता है। आणि येशू जो आहे तो त्याच्या मागे चालणाऱ्यांची प्रत्येक बाजू सांभाळून घेतो, वो उनको नियंत्रण करता है, उनके साथ में रहता तो है। त्यांच्या सोबत राहतो. अगर नौकरी का लेटर भी मिल जाए, वो कल से काम पे नहीं आना,
आप चिंता ना करें, मेरा खुदा तैयार है आपकी रोटी देने के लिए. आणि नोकरीमधून लेटर जरी आलं की तर नोकरी राहिलेली नाही, माझं परमेश्वर आपली भाकर आम्हाला देईल. अगर आज आपको नौकरी का नोटिस आ जाए, कल से नौकरी पे मत आना, कितने लोग टेंशन में आ जाएंगे. आणि आज जर तुम्हाला लेटर आला हातामध्ये, उद्यापासून तुमची नोकरी गेली, किती लोक टेन्शन मध्ये येणार. प्रार्थना विनंती भेजेंगे सर, प्रार्थना विनंती पाठवणार बोलेंगे दादा आप 4 दिन उपवास करना मेरे आणि लिए. ते म्हणतील की दादा तुम्ही 4 दिवस माझ्यासाठी प्रार्थना करा. हो सके तो 10 दिन करना, लेकिन मुझे आज मेरी नौकरी नहीं जाना चाहिए. आणि झालंच तर 10 दिवस करा, पण माझी नोकरी जो जाता मेरा का? मैनेजर है उसका मन बदल जाए प्रभु. आणि जो माझा मॅनेजर त्याचं मन बदलून टाक. आप 10 दिन बाहर नहीं निकलना दादा. तुम्ही 10 दिवस बाहेर निघू नका उपवास दादा. और प्रार्थना करो मेरे लिए. तुम्ही माझ्यासाठी उपास प्रार्थना करा. मैं क्यों करूं रे भाई, मी कशाला करू. टेंशन दे रहा है. टेन्शन तुझं आहे, तू निपट, तू कर, तू जा, तू जा, तू खोली में जा. तू खोलीत जा. अब चल. जिस दिन तू खोली में बैठना सीख जाएगा ना साहब, परमेश्वर हर एक तख्त को बदल के रख देगा. आणि ज्या दिवशी तू खोलीत जायला शिकशील त्या दिवशी परमेश्वर सर्व काही बदलून टाकेल. धन समस्या नहीं है, धन ही समस्या नाहीये, उसके ऊपर भरोसा रखना ये समस्या है. त्याच्यावर भरोसा ठेवणं ही समस्या आहे. हमें कहाँ भरोसा रखना है? आमचा भरोसा कुठं असला पाहिजे? परमेश्वर पर. परमेश्वरावर. अब ये क्रिया नहीं कर रहा है. आता हा क्रिया नाही करत आहे. प्रभु ने क्या बोला मालूम? प्रभू काय म्हटलं माहितीये? ऊंट का सुई के नाके से निकलना ये आसान है, लेकिन धनी को अनंतकालिक जीवन में जाना ये कठिन है. आणि उंटाचं सुईच्या टोकातून जाणं सोपं आहे, पण एखादा धनी व्यक्तीला स्वर्गाच्या राज्यात जाणं अवघड आहे. प्रभु क्या कहना चाहता है? प्रभूची काय इच्छा आहे? यहाँ प्रभु कह रहा है, या ठिकाणी प्रभू म्हणतो, जो सुई का नाका जो प्रभु ने यहाँ कहा है, आणि सुईचं जे तोंड जे या ठिकाणी म्हटलेलं वो आहे, यरूशलेम में एक खास फाटक हुआ करता था. यरूशलेममध्ये एक खास फाटक होतं. दिन के समय शहर के दीवारों में बड़े जो दरवाजे होते थे वो दिन के समय खुले होते थे, आणि दिवसाच्या वेळेला जी ती भिंत होती त्याचे दरवाजे उघडे असायचे और उसमें से कोई भी प्रवेश कर आणि सकता था. त्यातून कुणी येऊ जाऊ शकत होतं. लेकिन रात के समय ये जितने भी बड़े दरवाजे थे ये बंद हो जाते पण थे. रात्रीच्या वेळेला हे सर्व मोठे दरवाजे बंद केले जायचे. और शहर में अंदर आने का एक अंदर आने के लिए एक छोटी सी जगह खुली होती आणि थी. शहरामधून आतमध्ये येण्याकरता एक छोटीशी जागा उघडी होती. एक छोटा सा दरवाजा हुआ करता. एक छोटंसं दार असायचं, उसे सुई का नाका कहते थे. त्याला सुईचं तोंड म्हणायचं. और अगर किसी को अंदर जाना है, आणि जर कुणाला आत जायचं, अगर ऊंट को अंदर जाना है, जर उंठाला आतमध्ये तो जायचं, उसके ऊंट के ऊपर जितना भी बोझ होता था तर त्या उंठावरती जेवढं ओझं असतं उसको निकालना होता था, त्याला काढावं और लागायचं. उसको घुटने पर चलकर उसको अंदर प्रवेश करना होता. आणि गुडघ्यावर येऊन मग त्याला प्रवेश करता यायचा. इसलिए वहां सुई का नाका बोला गया. आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी सुईचं तोंड हर म्हटलं एक गेलं. बोझ निकालना है प्रत्येक ओझं और काढायचं घुटने पे आके उसमें से प्रवेश करना. आणि गुडघ्यावर येऊन त्यातून प्रवेश करायचा. लेकिन सुई के नाके में से ऊंट का निकलना कठिन कार्य था, पण त्या सुईच्या नाक्यावरून उंठाला पार होणं एक कठीण गोष्ट होती, लेकिन असंभव नहीं था. पण अशक्य नव्हती. हम भी अपने बोझ को प्रभु पे डाल दें आम्ही देखील आमचं ओझं त्या परमेश्वरावर और टाकावं घुटने टेकते हुए यीशु जो मार्ग है उसके ऊपर चले. आणि गुडघे टेकत येशू जो मार्ग आहे त्याच्या मागे चालावं. अनंतकालिक जीवन हमारा हो, सार्वकालिक जीवन आमचं असेल. सार्वकालिक योजना हमारी. सार्वकालिक जीवन आमचं असेल. परमेश्वर हमारे जीवन में महान बातें करेगा. परमेश्वर आमच्या जीवनाच्या द्वारे महान गोष्टी करेल. आज मेरा हृदय कहाँ है, आज माझं हृदय कुठे आहे, वहां से निकाल दो. इथून काढा. हमारा काम, हमारा पैसा परमेश्वर बन गया है. आमचं काम, आमचा पैसा, आमचा परमेश्वर होऊन बसलेला आहे. खुदा के लिए समय नहीं है. देवाकरता वेळच नाही. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? मेरा परमेश्वर काम बन गया है. काम हा माझा परमेश्वर बनलाय. मैं नहीं कह रहा हूँ काम मत करिए. मी असं नाही म्हणत की तुम्ही काम करू नका. उस काम में इतने भी बिजी मत होना कि खुदा के अनंतकालिक जीवन को भूल जाए. की पण त्या कामामध्ये एवढंही व्यस्त होऊ नका की तुम्ही देवाचं सार्वकालिक जीवनच विसरून जाल. खुदा की बातें भूल जाए. देवाच्या गोष्टी विसरून जाल. इतना भी बिजी मत होना. एवढं व्यस्त होऊ नका. चर्च में आने के लिए समय ना मिले, चर्चमध्ये यायला देखील वेळ मिळत नाही. प्रभु की सेवा करने के लिए समय ना मिले, देवाची सेवा करण्याकरता वेळ मिळत नाही. इतना भी मत बिजी होना. एवढाही व्यस्त होऊ नका. आमेन. आमेन. इस आदमी ने अपने अनंतकालिक जीवन को खो दिया. आणि ह्या व्यक्तीनं आपलं सार्वकालिक जीवन मुकला. अनंतकालिक जीवन सामने खड़ा था. सार्वकालिक जीवन समोर उभं होतं. सामने खड़ा था. समोर उभं होतं. सिर्फ उसकी आज्ञा को मानना था. फक्त त्याची आज्ञा पाळायची होती.
स्वर्ग में प्रवेश कर लेता। स्वर्गाच्या राज्यात प्रवेश झाला असता. मुझे मालूम नहीं वो आदमी बाद में लौटा कि नहीं या स्वर्ग में गया कि नहीं, मुझे नहीं मालूम, मला नाही माहिती तो परत मागे वळाला की नाही, स्वर्गात गेला की नाही, मुझे नहीं मालूम, मला नाही माहिती. लेकिन आज समय हमारा है, पण आज आमची वेळ आहे, हम खोए ना। आम्ही ती गमावू नये. इस अपने धन पर भरोसा न रखते हुए खुदा पर भरोसा करें। आपल्या धनावर विश्वास न ठेवता परमेश्वरावर विश्वास ठेवा. तैयार है हम लोग? आम्ही तयार आहोत का? पित्या, आमच्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती, तुझी प्रशंसा आणि तुझ्याच नावाला उंच करतो प्रभू. आज सकाळी आम्ही घटतो प्रभूची आणि तुला उंच करतो परमेश्वरा, कारण सार्वकालिक जीवनाचा मार्ग तर केवळ तू आहेस प्रभूजी. या जगामध्ये प्रभूजी आमचा हा प्रवास काही मर्यादित आहे प्रभूजी, पण प्रभूजी जे तुझ्या बरोबरचं सार्वकालिक जीवन आहे ते परमेश्वरा सर्व काळासाठी टिकून राहणार आहे प्रभूजी. ते टिकणारा आशीर्वाद आज आम्हाला पाहिजे प्रभूजी. हो प्रभूजी, ह्या जगातल्या सर्व गोष्टी प्रभूजी तुझ्या वचना समान प्रभूजी आमच्या मागे येतील जेव्हा आम्ही तुझा शोध घेऊ आणि तो झटून घेऊ परमेश्वरा बापा. आम्ही तुझ्यामध्ये वाढावं, आम्ही तुझ्यामध्ये चालावं प्रभूजी. कुठल्याही प्रकारे तुझं स्थान प्रभू आम्ही इतर कुठल्याही गोष्टीला देऊ नये परमेश्वरा. हो प्रभूजी बापा, खरोखर आज आम्ही मागतो परमेश्वरा की प्रभूजी आमचं धन, आमचा पैसा, हो प्रभूजी आमचं काम, आमचा व्यवसाय प्रभूजी, आमची हुशारी, आमचं टॅलेंट, आमचं परमेश्वर होता कामा नये परमेश्वरा. तर तू जो सार्वकालिक जीवन देणारा परमेश्वर, तू जो आमचा निर्माण करता परमेश्वर, तू जो या नागपुड्यांमध्ये श्वास ठेवलेला आहे प्रभूजी, यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला उंचावतो आणि जे खरं धन ख्रिस्त म्हटलेला येशू आहे त्याला आज आम्ही नव्यानं आमच्या जीवनामध्ये स्वीकारतो परमेश्वरा. धन्यवाद देत तुझी स्तुती करत प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात करतो, म्हणून तू ऐक पित्या.